झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या काही वर्षांमध्ये हैदराबाद, दिल्ली, मुंबई, पुण्यासारखी शहरे बॉम्बस्फोटाने हादरली आहेत। 14 जणांचा मृत्यू झाला आणि 80 जण जखमी झालेले होते। सकाळच्या तिथल्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी केशव घोणसे पाटील यांनी घेतला। हैदराबादला अगदी लागून असलेला सायबराबादचा हा भाग, त्या भागातील याच दिलसुख नगर या भागामध्ये झालेल्या 2 स्फोटांमध्ये एकूण 13 जणांचा बळी गेला। आपण या ठिकाणी पाहू शकतो, हा जो भाग आहे त्या ठिकाणी फळांची मोठी बाजारपेठ आहे। त्याचबरोबर शेजारच्या आपण जर ठिकाणं पाहिले तर ह्या शहराचा अगदी हा मध्यवर्ती असणारा भाग आहे। त्याचबरोबर अगदी या उजवीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे दिलसुख नगरचं बसस्थानक। अत्यंत मध्यवर्ती असं हे बसस्थानक मानलं जातं। याच ठिकाणाहून शहराच्या विविध भागांमध्ये शहर वाहतूक करणाऱ्या बसेस जात असतात। एकंदर ही जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर फक्त स्फोट घडवणे किंवा स्फोट घडवून दहशत माजवणे हाच केवळ हेतू या स्फोटामागे नव्हता, तर जास्तीत जास्त जीवितहानी कशी होईल अशा पद्धतीनेच या ठिकाणी आखणी केली गेल्याचं आपल्याला दिसतंय। अत्यंत गजबजलेला भाग, जास्तीत जास्त नागरिकांचे जीव कसे घेतले जातील अशा पद्धतीने केलेली आखणी ही आपल्याला या स्फोटांमागे दिसून येते। त्याचबरोबर ज्या पद्धतीने सायकलवर हा स्फोट करण्यात आला, देशाच्या विविध भागांमध्ये इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने सायकलचा वापर करून बॉम्बस्फोट घडवले, त्याच पद्धतीचा वापर या ठिकाणीही करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। झी 24 ताससाठी कॅमेरामॅन गिरीशसह केशव घोणसे पाटील, हैदराबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।